दिवेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर आहेत. पहिल्या षटकामध्ये 12 धावा. ऑल सेट. दिवेश पहिला बॉल. दिवेशचा पहिला बॉल हुक करायचं होतं परंतु चेंडू थोडासा खाली राहिला आणि बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. येते डॉट बॉल. 10 पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारची बॅटिंग केली होती अमोलनी, चौकार षटकार बॅटमध्ये ओहम प्रयत्न करतोय परंतु ओहमच्या बॅटला बॉल कनेक्ट नाही होत, त्यामुळे थोडंसं चर्चे आहे. मध्ये बदल करतायत. बाकी या सर्कलमध्ये अजूनही पॉवर प्ले सुरू आहे. 3 खेळाडू ऑलमोस्ट आपण पाहतोय. 12 धावा धावपलकावरती आहेत. दिवेश बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. नेक्स्ट बॉल 77चा पाठलाग. फुल टॉस डाऊन द ग्राउंड फटक्याला खेळलं गेलं. क्षेत्रफळ त्या ठिकाणी आहे. एक धाव, एक अपेक्षा अधिक काही नाही. पहा, तुम्हाला या धावांचा पाठलाग करण्यासाठी मोठे फटके मारावा लागणार आहेत. धावा बनवाव्या लागणार आहेत. धावा बनवणार तरच धावा बनणार, नाही तर तुमच्या अडचणी वाढणार. पुन्हा चर्चा होते. नागरी प्रीमियर लीग थाटामाटात येणारी स्पर्धा. अर्नाळा वॉलिस विभागामधील खेळाडू तिसऱ्या फॉर्ममध्ये आपण आहोत. एवढे शानदार दमदार आयोजन या पुरापाटाच्या ऐतिहासिक मैदानावर तुम्हाला सर्वांच्या भेटीला येणारी स्पर्धा. तिसऱ्या फॉर्ममध्ये पुन्हा क्षेत्रक्षमध्ये बदल करतायत. पहा, वारंवार क्षेत्रक्षमध्ये बदल केला जातोय. घरात स्ट्राईक हँडला अमोल आल्या आणि अमोलने त्या पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं की अटॅकिंगला सुरुवात केली होती. आता स्ट्राईक हँडला अमोल असणार आहे. दिवेशच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 13 धावा धावपलकावर. नेक्स्ट बॉल. दिवेश ट्राय केलं चेंडूला, तितकंसं टायमिंग होतं. त्या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू सिंगल खेळायचा जातोय. पहा, खूप चांगलं क्रिकेट पाहतोय तुम्ही. ज्या प्रकारची बॅटिंग केले, त्याला बॅटिंग करत असताना पहिल्या षटकामध्ये 2 मोठी फटके आले होते. 12 धावांवरती पहिल्या षटक थांबवलं होतं. आता दिवेशने सुद्धा पहिल्या 3 चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळल्यात. फक्त 2 धावा दिल्या. तिकडून मोठी फटके येणे गरजेचं असणार आहे आगरी स्ट्रायकर्स त्या संघासाठी. नेक्स्ट बॉल. ओ, पुन्हा वेगवान आई जबरदस्त गोलंदाजी आहे. दिवेशला माहित आहे. दिवेशने एक लेन पकडलंय, तो टप्पा पकडलाय आणि तो टप्पा पकडून ठेवत असताना बॅटची एज लागली का? येस, बॅटची एज. फलंदाज बाद आणि क्रिकेट खेळ संपलाय. ओम पाटील यांचा पहिला विकेटचं पतन. बॅटची एज लागण्याचं मला सुद्धा माहीत नव्हतं आणि त्यानंतर चर्चा झाली. बराच वेळ गेला आणि त्यानंतर बॅटची एज लागत असताना पाठीमागे खूप चांगल्या पद्धतीने झील पकडला आणि क्रिकेट पहिल्या विकेटचं पतन. पहा, थोडेसे अडचणी वाढण्याचं कारण आहे की धावपलकावरती येत नाहीये. तुम्ही 77 धावांचा पाठलाग करतोय. त्याच्या ग्रेट बॉलिंग बा मिस्टर दिवेश पाटील. 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा आल्या, त्यामधून 1 गडी बाब. किशोर पाटील नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झाल्यात. पहिलाच बॉल समोर करण्याचा प्रयत्न. खूप चांगली फिल्डिंग. येतोय पुन्हा डॉट बॉल. आता दबाव वाढलाय आणि दबावामधून त्यामधून काय जबरदस्त आतापर्यंत षटक हाताळलंय. फक्त 2 धावांचं, त्यामधून 5 चेंडूमधून 2 धावा, 1 गडी बाब. 14 धावा धावपलकावरती त्या ठिकाणी थोड्याशा वाढल्यात आगरी स्ट्रायकर्स या संघाच्या. परंतु काय जबरदस्त बॉलिंग अटॅक आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा दिवेश सज्ज होत आहेत. 3 चिट खेळण्याचा प्रयत्न, तो सुद्धा फटका बसलाय आणि पुन्हा येतोय डॉट बॉल. क्रिकेट 2 षटकांचा खेळ संपलाय. 14 धावा धावपलकावर, 77चा पाठलाग. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर
थँक्यू डीजे. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या धावपळ करते आतापर्यंत फक्त आणि फक्त 14 दबाव एका गड्याच्या मोबदल्यात. संपूर्ण जबाबदारी आता अमोलवर आली. अमोलला आता अटॅकिंग क्रिकेट खेळावी लागणार आहे. त्या मोठ्या फटक्यासाठी जावं लागणार आहे. त्यासाठी सर्वात महत्वाचं तिसरं षटक आहे. तुम्हाला या तिसऱ्या षटकामध्ये पलटवार करावा लागणार आहे. जो वार गेलोची स्ट्राईक्स यांनी पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना केला होता. त्यानंतर पहिल्या 2 षटकामध्ये सुद्धा त्यांनी वार केला. आता पलटवारासाठी तुम्हाला जावं लागणार आहे. त्यासाठी संपूर्ण जबाबदारी अमोल भोईरवर आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. साहिल गरज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. पहिला बॉल स्ट्राईक अँड अमोल. साहिलचा पहिला बॉल फुल टॉस चेंडू ट्राय केले चेंडूला. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी येतोय खूप चांगली फिल्डिंग. एका हातानं ऑलमोस्ट चेंडूला अडवलं आणि 2 धावा इझिली या रीतीने पूर्ण केल्या. पहा या मैदानाची आउटफील्ड कशा प्रकारे वेगाने आउटफील्ड आहे. त्यामुळे चेंडू सुद्धा तितक्याच वेगाने बाउंड्री लाईनला वेगाने ट्रॅव्हल होतो. त्यासाठी या मैदानाचा इतिहास तर तो मी बघितला तर खूप मोठा इतिहास आहे. भले भले खेळाडू या मैदानावर आल्यात आणि खेळत असताना आपापला खेळ सुद्धा खूप चांगला खेळ दाखवला. पुन्हा एकदा ऑनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा 2 धावा. मोठे फटके नाही आहेत परंतु त्या 2-3 धाब्यांसाठी जाण्याचा प्रयत्न सुरू आहे या तिसऱ्या षटकामध्ये अमोल यांचा. आणि धावसंख्या धावपळ करते बघितलं तर आतापर्यंत 18 धावा धावपळ करते. साहिल गरज बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. नेक्स्ट बॉल स्ट्राईक अँड अमोल. हळूवार पद्धतीने स्लो ओव्हर चेंडू हाताळला होता परंतु ऑफस्टॉपच्या बाहेर आहे असं आमचे गंभीर सर सांगतायत आणि वाईट चेंडू घोषित केला आहे. पहा इकडून मोठा फटका येणं गरजेचं असणार आहे. अमोल भोईरवरती येणारी जबाबदारी आणि ती जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. तुम्ही 77 धावांचा पाठलाग करतायत. त्यामधून धावपळा तुझं थांबलंय. मोठा फटका पुन्हा ट्राय केलं खूप चांगल्या पद्धतीने परंतु 1 धाव करणं दुसरे धावायचा प्रयत्न तो सुद्धा इझिली रीतीने पूर्ण. 21 वर धावफलक थांबलंय. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. आगरी युवा प्रतिष्ठान आयोजित आगरी प्रीमियर लीग 2026 तिसऱ्या पर्वामध्ये आपण आहोत. शानदार दमदार आयोजन या स्पर्धेचं. तिकडे कालपासून ही स्पर्धा तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीला आले. ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न लांबांचा खेळाडू येतोय आणि आता मात्र फक्त 1च धाव आहे. पहा खूप मोठ्या अडचणीमध्ये सध्याच्या घडीला आगरी स्ट्रायकरचा संघ. मोठे फटके येत नाहीये ही सर्वात चिंतेची गोष्ट राहिली गेली. पहिल्या षटकामध्ये आपण बघतो सुरुवात चांगली होती. पहिल्या चेंडूवर अमोलच्या पाठमधून चौकार आला होता. त्यानंतर त्याच ओव्हरमध्ये आपण षटकार काढले आणि तिकडून धावफलक जे थांबलंय ते अजून एकही मोठा फटका आलेला नाहीये. 77 धावांचा पाठलाग करत असताना तुमच्या थोड्याशा अडचणी वाढल्यात. आता त्या अडचणी वाढण्यासाठी तुम्हाला त्या मोठ्या फटकेकडे जावं लागणार आहे. त्यामुळे धावा बनवाव्या लागणार आहे. 22 रन लॉस ऑफ 1 विकेट. नेक्स्ट बॉल साहिल गरज. हा बॉल बराच हवेत आहे. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी येतोय. वन बाउन्सने त्या चेंडूला अडवलंय आणि फक्त 1च धावफलकावरती येते. 23 धावा धावफलकावर. पहा अर्नाळा आणि बॉलिंग विभाग मधले खेळाडूचा समावेश या आगरी प्रीमियर लीग मध्ये आहे. 12 संघांचा समावेश आहे आणि बिग बॅशचा फॉर्मॅट आहे. 12 संघांमध्ये आपण काल प्रचिती मोटार्स हा संघ टॉप 3 मध्ये दाखल झाली. खूप चांगला खेळ कालच्या दिवसामध्ये त्यांनी दाखवला आपल्या मैदानावर खेळत असताना. स्विच हिट सुद्धा फसलाय फटका आणि अमोलला सुद्धा आता मात्र मैदान सोडावं लागलंय. दुसरा विकेटचं बटन गॉन. ऑलमोस्ट 3 षटकांचा खेळ संपलाय आणि फक्त 23 धावा. 23 रन लॉस ऑफ 2 विकेट. किरण घरत नवीन पॅटर्न मैदानाच्या दिशेने दाखवलं. चला खांबाला बिलोजी स्ट्रायकर
सॉरी गुरुजी स्पोर्ट्स कामाला थोडीशी घाई करा प्लीज. दिवेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. पहा पहिल्या इनिंगमध्ये तिथे काय घडलं होतं. दोन बंधूंनी खूप चांगल्या प्रकारे बॅटिंग केली होती. त्या धावांना बनवण्यासाठी तो प्रयत्न कायम सुरू ठेवला होता आणि ऑलमोस्ट पहिल्या 2 षटकामध्ये त्यांचे 30 धावा दाखल करत होते. आता या धावांचा पाठलाग करत असताना आग्रे स्ट्रायकर संघ थोड्याशा अडचणीमध्ये होता. पहिल्या षटकामध्ये जो ऑलमोस्ट 12 धावा आल्या, त्यानंतर धावा अजूनही आलेली नाहीये, पोटापट अजूनही आलेली नाहीये. 2 महत्वाचे गडी बाद झाल्यात आणि आता खूप मोठी जबाबदारी येऊन राहिली किशोर पाटील आणि नवीन बॅटर किरण गरग जे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. चौथे षटक मार्गस्थ आहे आणि दिवेश पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होते, ज्यांनी पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा दिल्या होत्या. पहिला बॉल फ्री चिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसलाय. हा प्रयत्न करतात परंतु नक्कीच साथ नाहीये. बॅट आणि बॉलचा संपर्क सुद्धा तितकासा कनेक्ट नाही होत. सर्वात मोठी खंतेची गोष्ट आतापर्यंत राहिली गेली आग्रे स्ट्रायकर्स संघांसाठी. पहिली मॅच, दुसरा दिवस, आग्री युवा प्रतिष्ठान आयोजित आग्री प्रीमियर लीग 2025 थाटामाटात येणारी स्पर्धा 3ऱ्या पर्वामध्ये आपण आहोत. तिकडे शानदार दमदार आयोजन या बोरापाड्याच्या ऐतिहासिक मैदानावर तुम्हाला सर्वांच्या भेटी येणारी स्पर्धा. पुन्हा येतोय डॉट बॉल, जितके डॉट येणार तितके प्रेशर आणि त्या डॉटमधून शेवटी मग अंतिम टप्प्यामध्ये मॅच उपचारीच्या दिशेने जाते. परंतु अजूनही मोठी पट्टी येणे गरजेचं आहे. हलुवार स्लोवर पद्धतीने चेंडूला हाताळलं होतं. स्वतः चेंडू खाली गेले होते परंतु पुन्हा येतोय डॉट बॉल. काय जबरदस्त बॉलिंग करते दिवेश यांनी खूप चांगली बॅटिंग पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा केली होती ॲज अ ओपनर म्हणून. आणि आता बॉलिंग करत असताना सुद्धा तो प्रयत्न कायम सुरू आहे जो पहिल्या षटकामध्ये त्यांनी केला होता, फक्त 2 धावा. आणि तिकडून आता दुसऱ्या षटकामध्ये येत असताना दिवेशने फक्त पहिले 3 चेंडू निर्धाव हाताळले. नेक्स्ट बॉलसाठी तयार होत आहेत. ऑन साईडला वेट वॉच आणि बॉलला फेकून दिलं. चेंडू गेला 3 मारायचा पार. षटकार 6 धावा.